नमस्कार. मी मिलन राणे. मी माझं बालपण ग्रामीण भागातच केलंय. मी गावातच लहानाची मोठी झाली आहे. पण काही मधला काळ लग्नानंतरचा शहरात म्हणजे मुंबईत केलाय. आता गेली 4-5 वर्ष आम्ही मुंबई सोडून इथे गावी स्थायिक झालोय. पूर्वी आपण गावात वेगवेगळे असे छंद जोपासायचो. फुलं आणायची, गजरे करायचे. कुठे इकडे करवंद काढायला जायचं, कुठे जांभळं काढायला जायचं. तीच जीवनशैली आता आम्ही इथे जिविशामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. आता मी सध्या जिविशामध्ये प्रक्रिया उद्योगाअंतर्गत कार्यरत आहे. मला वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची आवड आहे. त्यातच मी 1-2 अशी आंब्याचं, फणसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रक्रियांचं. आमच्या बागेत आम्ही वेगवेगळी झाडं, फुलझाडं, औषधी झाडं लावलेली आहेत. तसंच फळझाडं पण आहेत. आंबा, फणस, अननस, आवळा वेगवेगळे आहेत आणि काय-काय त्याच्यातनंच मी वेगवेगळे पदार्थ बनवते. जसं नारळापासून खोबरं, सुकं खोबरं, तेल, तसं फणसापासून फणसाचे गरे, लोणचं, चिप्स, वेफर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या, वडे वगैरे असे वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवून बघते. अननसाचा जाम बनवायचा, ज्यूस बनवायचा, स्क्वॅश बनवायचा, फ्रेश ज्यूस तसं जाम, जांभूळ, करवंद जे जे आमच्या बागेत आहे त्याच्यातनंच वेगवेगळे पदार्थ मी बनवण्याचा प्रयत्न करते. आमच्या बागेत वेगवेगळे औषधी वनस्पती पण आम्ही लावल्या जसं अडुळसा, तुळस, दुर्वा, बेल ह्याच्यातनंच आपल्याला पूर्वी जसा आजीबाईचा बटवा होता तसं बेसिक जी काही सर्दी खोकला झाला तर लगेच काय काढा घ्यायचा. हे आपल्या परसबागेतच छोटी-छोटी औषधी वनस्पती असतात त्याचा आपण उपयोग करायचा. जशी सर्दी झाली तर अडुळशाचा काढा घेतला किंवा डोकं दुखायला लागलं तर ओव्याची वगैरे धुरी घेतली, वेलकंडाची धुरी घेतली. असे जे आपले आई-वडील, आजी-आजोबा सांगत आले आहेत त्यांच्याकडून थोडी-थोडी माहिती मिळालेली आहे त्याचा आपण उपयोग करायचा. आणि अगदी लगेच उठून डॉक्टरकडे जाण्यापेक्षा थोडं बेसिक करून बघायचं. आपल्याला बरं वाटलं तर कंटिन्यू करायचं. तसंच आमच्या बागेत आता पाऊस पडला की वेगवेगळ्या रानभाज्या उगवतात. अळंबी आहेत, टाकळा, अळू, आवळा आहे, कुरडू, आघाडा ह्या सगळ्याचे आम्ही भाज्या बनवतो. आणि ह्या सगळं आम्ही आमच्या जिविशाच्या YouTube चॅनलला त्याच्या रेसिपीज टाकतो किंवा Instagramला रेसिपीज टाकतो. त्या तुम्ही बघू शकता. तसंच आमच्या बागेत मिरी आहे. आम्ही हळद बनवतो. तर ओली मिरी, ओली हळद यांचं लोणचं बनवते. तर पुन्हा आम्ही मिरीवर प्रोसेसिंग करून ते काळी मिरी बनवून ती विक्री करतो. खोबऱ्यावर प्रोसेसिंग करून खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याचं तेल आम्ही विक्री करतो. आणि बागेत आणि छोटी-छोटी जसं आवळा आहे, आवळ्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, कैरीचे वेगवेगळे पदार्थ, चटण्या, आंब्याचे वेगवेगळे पदार्थ हे आमचं चालूच असतं बनवणं. म्हणजे ते मला आवडतं बनवायला आणि मी ते बनवते. आम्ही आता सध्या इथे जिविशामध्ये जी आपण अगोदर जगत होतो तसं तीच जीवनशैली पुन्हा जगायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही जगतोय तसं. आमच्या बागेत वेगवेगळी फुलझाडं आहेत. छोटी-मोठी आणि सुगंधी, जास्वंदी वगैरे सगळ्या प्रकारची फुलझाडं बागेत लावलेली आहेत. बागेत फेरफटका मारताना वेगवेगळ्या फुलांचे रंग, सुगंध, हिरवळ, पक्ष्यांचे सुमधुर आवाज याचा आनंद घेता येतो. तसेच निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला वेळ या सर्वाचा आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. बागेत छोट्या-छोट्या फुलझाडांबरोबर मोठी फुलझाडं पण लावलेली आहेत. जसं सुरंगी, बकुळ, पारिजात, चाफा, केवडा अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. प्रत्येक झाडाला वेगवेगळ्या सीझनमध्ये बहर येतो आणि जसा बहर येतो त्याप्रमाणे आम्ही ती फुलं गोळा करून आणतो आणि त्याचे गजरे, वेण्या, हार बनवतो. तसेच काही फुलांचं सरबत जसं बकुळीचं सरबत बनवतो, मोगऱ्याचं सरबत बनवतो, सुरंगीचं सरबत बनवतो. सुरंगीच्या फुलांचा सुरंगी कंद, बकुळीच्या फुलांचा बकुळ कंद, गुलाबाचं सरबत, गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंद असं वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, कंद आम्ही बनवतो आणि त्याचा आनंद घेतो. आईस्क्रीम हे सगळ्यांनाच आवडतं. लहान मोठ्या सर्वांनाच आईस्क्रीम आवडतं.
त्यातून घरी बनवलेलं आईस्क्रीम हे जरा वेगळं असतं. त्यात आपण कृत्रिम रंग, फ्लेवर्स हे काही टाकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या फळातील पोषक घटक मिळतात. आपण जेव्हा घरी आईस्क्रीम बनवतो तेव्हा आपण स्थानिक फळं आणि हंगामी फळाचा जास्त वापर करतो. जी फळं आपण सहज खाऊ शकत नाही त्या फळांचं आपण आईस्क्रीम बनवून खाऊ शकतो किंवा सरबत बनवून पिऊ शकतो. जसं बेल फळाचं आपण आईस्क्रीम बनवू शकतो, सरबत बनवू शकतो. तसंच आपण वेगवेगळ्या फळांचं ताजं सरबत बनवून पिऊ शकतो. अशा प्रकारे आपण बागेतील फळांपासून, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांपासून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, सरबत, जॅम असं बनवून दिलं तर मुलं ते आवडीने खातील पण आणि बाहेरच्या पदार्थांकडे जास्त खेचली जाणार नाहीत. असे घरगुती पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहील. आज आपण बाहेर जाऊन आनंद विकत घेतो, त्यापेक्षा जर आपण नैसर्गिकरित्या परसबाग तयार केली तर आपण हा आनंद बागेत घेऊ शकतो. आपला आहार मूलद्रव्यांनी समृद्ध होण्यासाठी नैसर्गिक शेतीतून मिळालेल्या घटकांपासून बनवलेला नाश्ता, भाज्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच स्थानिक आणि ताज्या भाज्यांमुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते. घरगुती आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ बनवल्यामुळे कृत्रिम घटक टाळता येतात. तसेच हंगामी आणि विविध अन्नपदार्थांचा समावेश केल्यामुळे आहार संतुलित ठेवण्यास मदत होते. आमच्या परसबागेत आम्ही अशाच प्रकारे काही पालेभाज्या, फळभाज्या यांचे उत्पादन करतो आणि त्याचा समावेश आमच्या रोजच्या आहारात करतो. तसंच आता पावसाळा सुरू झाला की आपल्या आजूबाजूच्या परिसरात नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उगवतात. आपल्या आहारात आपण रानभाज्यांचा समावेश केला तर त्यातले पोषक घटक, मूलद्रव्य आणि औषधी घटक यांचा आपल्या शरीराला फायदा होतो. रानभाज्या वर्षातून एकदाच उगवतात. पावसाळ्यात त्या वर्षभर मिळत नाहीत, पण जेव्हा त्या मिळतात तेव्हा त्याचा उपयोग आपण आपल्या आहारात केला तर आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होतो. त्यात काही बरेचसे औषधी घटकही असतात. काही भाज्या या चवीला कडवट, तुरट अशा असतात, तर त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांना खाऊ घालू शकतो. जसं वडी, भजी, सूप, कटलेट, कचोरी अशा प्रकारचे खमंग आणि चटपटीत पदार्थ जर मुलांना बनवून दिले तर मुलं आवडीने खाऊ शकतात. स्थानिक उगवणाऱ्या वनस्पती आपल्या आहारात येतात आणि त्याचा परिणाम स्थानिक परिसंस्था संवर्धित करण्यासाठी किंवा राखण्यासाठी होतो. त्याचबरोबर मी पारंपरिक पद्धतीने अन्नपदार्थ तयार करत असल्यामुळे पारंपरिक जी आपली ज्ञानसंपदा आहे त्याचेही संवर्धन करण्याचा लाभ मला होतो आणि पुढच्या पिढीला याचं ज्ञान मिळावं आणि आपली संस्कृती जपली जावी यासाठी आम्ही हे सगळं इंस्टाग्रामवर रेसिपीच्या माध्यमातून टाकतो आणि यूट्यूबवर पण व्हिडिओ टाकतो. आता आपण बघितलात की आम्ही कशी जीवनशैली जगत आहोत. आत्ताची जी आधुनिक जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये आपण जो काही आनंद पाहिजे, करमणूक पाहिजे, ती मिळवण्यासाठी पैसे खर्च करतो. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त पैसा कमवावा लागतो. आणि तो कमवण्यासाठी मग निसर्गावर भार येतो आणि निसर्गाची हानी होते. तर आपली जीवनशैली कशी असावी? आपल्या मानवी गरजा ज्या पण आहेत त्या गरजा आपल्या निसर्ग आधारित जीवनशैलीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. करमणूक, आनंद हा त्यातच मिळाला पाहिजे. आता जी काही आम्ही प्रक्रिया करतो किंवा जे काही आता तुम्ही बघितलात प्रॉडक्ट आणि ती जीवनशैली सगळी बघितलात, ही आपली भारतीय जीवनशैली ह्यामध्ये आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर निसर्गाचं आणि मानवी आरोग्य स्वस्थ ठेवण्याची त्याच्यात ताकद आहे. तर ती जीवनशैली आपण पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करूया आणि जे काही मानवावर संकट, जागतिक तापमान आणि हवामान बदलाचं आहे ते नियंत्रित करण्यासाठी
सामूहिकतेने प्रयत्न करूया.